मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारचा व्ह्यू आहे इथं. हे अदरीचा व्ह्यू आहे लॅटलूम. आम्हाला पण इथे आल्यावर स्वप्नील यांना भेटून खूप मजा वाटली आणि आनंद वाटला आणि हे ब्लॉग क्लिअर करताना तर अजूनच एक्साइटेड वाटतंय. चलो जान. अशा जंगलात आहे ना, ती जंगल नाही वे सिक्रेट म्हणजे देवी देवतांचं जंगल आहे मित्रांनो. आणि अशा जंगलात मी एकटाच आहे भाऊ. मित्रांनो मी आपल्या देशातील अशा राज्यामध्ये आलोय ना, तिथं अरेंज मॅरेज ही लग्नाची प्रथाच नाहीये मित्रांनो. इथं फक्त लव्ह मॅरेजच होतात मित्रांनो. मेघालय तो मैत्रीपूर्ण सोसाइटी है, सिर्फ छोटी बहन प्रॉपर्टी मिल गया और अरेंज मैरिज तो नहीं होगा, सिर्फ लव मैरिज. ओके मित्रांनो तर निबार गार आहे. हात कापायला लागलं, माझ्या नाकातनं पाणी आलं पाहू शकताय. तर इथं गाडी आता आणि इथं टेंट लावलंय, पंपावर टेंट लावलाय आणि इतकं डेंजर वारं सुटलंय ना पाहू शकताय तुम्ही. वाऱ्यामुळे जास्त थंडी वाजती अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर प्रवास करणं सोपं नाही आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल रात्री आपण इथं टेंट लावला होता, बस झालं इथं गाडी लावली. हे बस बीस पाठीमागं थांबल्या जरा, नाही तर आले असते आपल्या अंगावर अशा प्रकारे. तर सकाळ सकाळ ऊन पडले, आता ऊन आला बसतो थोड्या वेळ मग टेंट आवडतो. टेंट मी आत्ताच आवरून निघालो असतं पण टेंट वर दैवार पडले त्यामुळे पाणी पाणी झालंय. तर ते थोडं पाणी नितळलं ना मग निघायचे अशा प्रकारचं आहे. ते एकदम कडकडीत ऊन पडले तर इथं बसतोय. हे बघा इथले लोक कसे दिसतात, शालबिल गुंडाळतात एकदम डाकू असल्यागतच वाटतात मित्रांनो. तर फायनली निघतोय. ऊन पडलं आणि ह्याच्यावर जी दैवार होतं ना ती सुकलंय बऱ्यापैकी. तर थोडं थोडं आहे अशा प्रकारे. इथं गाडी पण होतं ते सुकलंय आणि आता निघतोय इथनं. 9 वाजले निघायला. टेंट काढतो आणि निघतो. चला ओके. मेघालयमध्ये आणि हा आहे आपल्या बारामती ते नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिपचा दिवस 82. आता 82व्या दिवशी आपण मेघालयमध्ये सुमित या शहरात आहे. म्हणजे छोटंसं गाव आहे, या गावात आहे. तर इथनं आपण आता लॅटलूम म्हणून एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या व्ह्यू पॉईंटला जाणार आहे. काल पण गेलो होतो, तुम्ही पाहिलंच असेल, पण काल दुःख असल्यामुळं काही व्ह्यू आला नाही. त्यामुळे मी रात्री परत तिथं पेट्रोल पंपावर टेंट लावण्यासाठी आलो होतो. अशा प्रकारचा पेट्रोल पंप होता. तर लई थंडी होती, तुम्ही पाहिलंच असेल पाठीमागं. तर चला पेट्रोल टाकूया आणि करूया आजच्या प्रवासाला सुरुवात. तर ज्या पेट्रोल पंपावर थांबलोय त्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल टाकूया आपण. पेट्रोल इथं 96 रुपये लिटर आहे. बाय 400 मित्रांनो. तर फायनली निघतोय आता लॅटलूमसाठी. किती वाजल्या? 9:30 वाजल्या. लय थंडी बेकार. मेन तर थंडीचं काय नाही आहे निघायला. मी तर काय 7ला निघाल, पण जी टेंटवर दैवार पडतंय ती दैवार झटकण्यासाठीच लय टाईम जातोय. टेंटच अशा ठिकाणी लावायला पाहिजे जिथं पाणी येणार नाही. ह्याच्यात शेडमध्ये लावलं ना मग काय अडचण नसते. शेडच नव्हतं त्याकडे कुठं तर काय लावायचं. इथनं आपल्याला 8 किलोमीटर जायचं आहे. 8 किलोमीटर नंतर आहे लॅटलूम. म्हणजे काल मी जाऊन आलो 16 किलोमीटर एक्स्ट्रा झाले माझे. ठीक आहे, होऊ द्या, काय अडचण नाही. किलोमीटरचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता किती एक्स्ट्रा हो कमी हो जास्त हो. पेट्रोल आलं नाही एवढं, काटा आणतात का काही कळत नाही मला. मित्रांनो तर आलोय आता आपण लॅटलूम व्ह्यू पॉईंटला. तर इथं अशी ओसाड अशी डोंगर आहेत, म्हणजे गवत नाही, पूर्ण करपलेलं आहे. हिरवं गवत नाही आहे, पण ते दिसायला पण भारी दिसतंय गवत. असं जे जळकं गवत आहे ना एकदम भारी दिसतंय. आपण तणनाशक मारल्यावर कसं होतं रानात एकदम तशा टाईपमध्ये, बेरा 71 मारल्यावर तशा टाईपमध्ये गवत आहे. हे अशा प्रकारचं गाव आहे. हे टँगसोंग म्हणून व्हिलेज आहे, टँगसोंग व्हिलेज. तर काल मी इथं प्रयत्न केला. इथं पाहू शकताय तुम्ही. हे बघा लोक कशी थंडी वाजती म्हणून ही केलेलं असतं. आता कधीच वाटतं तुम्हाला. चलो पाहू शकताय कशा प्रकारे ओसाड अशी डोंगर दिसतात. हे पावसाळ्यात हिरवी असणार आहेत, पण आता दिसत तुम्हाला बघा.
जँगलिंग रेस्टॉरंट काय बी खात इथं मित्रांनो हे पाहू शकता अशा प्रकारे ओसाड डोंगरे काय खातात. इथलं प्रमुख खाद्य तर मला ते पोक आणि म्हणजे डुक्कर आणि गोमांस हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. भाऊ थंडी जास्त असल्यामुळं नॉनव्हेज खाणारी माणसं जास्त येते. एक मिनिट मित्रांनो तर इथं अरे भाई छोड़ दे यार, ये देख ऑल इंडिया घूम रहा हूँ मैं 4 देश की यात्रा कर रहा हूँ. चलो जान. तर इथं आलं लॅटलमच्या तिथं की इथं 40 रुपये पार्किंग घेतात. लई लुटते ते टूरिस्ट लोगों को आप बहुत लुट रहे. हाँ ज़्यादा ही पैसे 20 रुपये ठीक आहे 2 व्हीलर की पार्किंग. तर चला मित्रांनो 40 रुपये म्हणजे लय झालं. म्हणजे त्याने काल पण आलो होतो, काल दिलंच नाही मी. आता गाडी घेऊनच खाली जातो आपलं निवांत गाडी घेऊन. गाडी बरोबर फोटो वगैरे काढू तिथं लॅटलूम इथंच पार्किंग आहे. तर गाडी खाली पण जाते. मागच्या वेळेस पण मी घेऊन गेलो होतो. चलो ओके किधर से रोड नीचे जाने का. चला इथनं खाली घेऊन जायची. गाडी पण जाते खाली. मित्रांनो तर फायनली आलो इथं. इथंच गाडी लावतो आपली. आणि काय व्ह्यू आहे तर व्ह्यू पाहू. ह्या तर मला दाखवतो आता. वाव व्ह्यू आहे वाव. एक नंबर व्ह्यू आहे इथनं. वाव मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारचा व्ह्यू आहे इथं. हे आदरीचा व्ह्यू आहे. लॅटलूम या गावाचं नाव आहे. अशा प्रकारचा व्ह्यू येतोय. ढग आहे त्यामुळं असं पुसट दिसतंय. मित्रांनो तर फिलिंग ते एक नंबर येते भाऊ. हवा काय लागते इथं एक नंबर हवा लागते इथं. पाहू शकताय कसली दरी आहे. लॅटलूम दिसतंय भारी दिसतंय का तुम्हाला. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर फायनली आपण आलोय आता. पहिला तुम्हाला व्ह्यू दाखवला. तर मागच्या वेळेस पण आलो होतो मी या सेम लोकेशनला. इथं गाडी लावली. कितना आहे रेट भाई घोड़े का कितना है. हाँ हाँ कितना पैसा. हे 100 रुपयाला घोडा आहे. आणि बेसिकली तर पाठीमागच्या वेळेस नाही मी इकडून पाहिलं होतं. तर मॅगी वगैरे पण बनवली होती मी. पण आता इथं काय केलं यांनी व्ह्यू पॉईंट बनवायचं काम चाललंय त्यांचं. आणि त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून हे सगळं बंद केलंय. नंतर ना अशी लोक तुम्हाला दिसणार नाहीत. डायरेक्ट इथं ह्याच्यावर इथनंच व्ह्यू पॉईंटवर व्ह्यू पाहताना दिसणार. अशा प्रकारचे व्ह्यू आहे. सूर्य ढग आहे त्यामुळे एवढं दिसत नाही. तर जबराट व्ह्यू आहे मित्रांनो. तर मी आता मेघालयमध्ये आहे. आणि मेघालय आपल्या ट्रिपचा हा 81वा दिवस आहे. 81व्या दिवशी आपण मेघालयमध्ये मी नाही हा लॅटलूम व्ह्यू पाहत बसलोच होतो की इथं अचानक 2 मॅडम भेटल्या मला. आणि त्या मराठीत बोलत होत्या. तर त्यांना भेटून खरंच तुम्ही ह्या साईडला तुमचा फोटो घ्या आपण नंतर काढू फोटो. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता मेघालयमध्ये आल्यानंतर नाही मी इथं हा लॅटलूम व्ह्यू आहे हा पाहत बसलोच होतो या दगडावर. तर इथं मॅडम आल्या आणि त्या मराठीत बोलायला लागल्या. तर मी विचारलं म्हणे कुठल्या आहेत मॅडम. तर मॅडम ह्या मुंबईच्या आहेत. मॅडमला भेटून खूप भारी वाटलं. हे मला आता मेघालयमध्ये आल्यापासून पहिले मराठी माणसं भेटलेले आहेत. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर काय म्हणताल मॅडम तुम्ही. हॅलो नमस्कार. आम्हाला पण इथे आल्यावर स्वप्नील यांना भेटून खूप मजा वाटली आणि आनंद वाटला. आणि हे ब्लॉग क्लिअर करताना आता अजूनच एक्साइटेड वाटतंय.
तर मित्रांनो चला, ह्यांना जास्त बोलायची सवय नाहीये कॅमेऱ्यासमोर, त्यामुळं त्यांना बोलायची खूप इच्छा आहे, पण काय बोलावं ते सुद्धा नाही आता. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. इतक्या लांब आपल्या मराठी माणूस भेटलं ना तर कधी पण भारीच वाटतं. तर चला मॅडम, तुम्हाला ऑल द बेस्ट. ओके चल मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. वरती एक पॉईंट आहे, तिथनं कसा व्ह्यू येतोय ते पाहूया. नाही तर तसा सेम येईल काही नाही तेव्हा. तिथं मला मॅगी बनवून खायची होती, पण पाणीच नाही आहे. मेन म्हणजे पाणी नाही आहे, त्यामुळे कॅन्सल केलं. नाही तर मी तिथं मॅगी बनवून खाणार होतो. अशा प्रकारचं ते ठिकाणी इथं आलं तर तुम्हाला इथं दाखवायचं म्हणलं तर काय इथं असं मार्केट आहे छोटं. अशा प्रकारे बघा युनिक पद्धतीने दुकानं बनलेली छोटी छोटी. आणि ह्या दुकानं संध्याकाळचं चांगलं फुल ओपन होतं मार्केट. काल आलं होतं मी रात्री, काल काढला आहे का व्हिडिओ का नाही मला माहीत नाही आहे, पण आलं तर मी इथं फुल होतं. काल मी इथं विचार करत होतो टेंट लावायचा, पण इथं कोणच नव्हतं रिस्पॉन्स करायला आपल्याला. अशा प्रकारचं आहे. तर इथं गार्डन पण आहे एक, गार्डन म्हणजे प्ले ग्राउंड आहे एक. अशा प्रकारचं इथं पाहू शकता. असा ग्रास बँक गती एरिया आहे असा. आणि इथं एंट्री फी असेल, पण मेन तर तोच व्ह्यू पॉईंट आहे. इथं फक्त ही एंट्री, किती एंट्री फी 20 रुपये. कॅमेरा घेऊन जायचा असेल तर 500 रुपये. चल मित्रांनो, तर चाललोय आता स्पायरो व्ह्यू पॉईंटला. तर इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. तर इथं गाडी लावली आपली आणि इथनं आज चाललोय. तर 20 रुपये तिकीट आहे. आलोय आता 20 रुपयाचं तिकीट घेऊन आलोय आत. तर बघूया काय वेस्टच आहे मला वाटतं 20 रुपये. इथं आयलो लॅटलूम वगैरे आहे. जे पोरं आहेत त्यांच्यासाठी बरे 20 रुपयाची मजा घेऊन जातात. असे मोठे माणसं काय नाही. तर चला आलो म्हणलं, इतक्या लांब आलं इथं येऊ 1-2 फोटो काढून. मित्रांनो, तर फायनली आलो इथं. तर अशा प्रकारचं ग्राउंड आहे अख्खं. म्हणजे हे आपलं ह्याच्यात पाहिलं आपण सोनमर्गला किंवा गुलमर्गला पाहता की असं ग्राउंड आहे. फक्त हे आता हिरवं नाही आहे, बुसटलेलं आहे. आणि अशा प्रकारे आहे. तर इथं व्ह्यू पॉईंट आहे इथनं दरीचा. तर तिथनं भारी व्ह्यू येत होता ह्याच्यापेक्षा. मित्रांनो, ते इकडं आलंय. तर इथनं बांबूचं बनवलंय, जरा वेगळं दिसतंय. चला जाऊन पाहूया नक्की कसा येतो इथनं व्ह्यू बांबूच्या ह्याच्यातनं. वाव, फोटो काढू द्या मित्रांनो. तर मी आता लॅटलूम मध्येच आहे. तर व्ह्यू पॉईंट पाहायला आलो होतो. तर अजून एक मराठी माणूस भेटले. ते काही 2 ठाण्याचे ना तुम्ही? ठाण्याचे. ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर हे ह्यांना झाली गडबड, ह्यांचे सगळे गेले ग्रुप मेंबर पुढे, हे दोघंच पाठीमागे राहिले. आम्ही नाही, आम्ही गेलो. ओके चला बाय बाय. मित्रांनो, तर इथे एक बोर्ड होता आय लव्ह लॅटलूम. तर इथे एक फोटो काढला. अशा प्रकारचा खूप मोठा परिसर आहे हा. तुम्ही फिरू शकताय, किती बी फिरायचं तेवढं. निवांत असलं ना फिरू शकताय. अशा प्रकारचं जितकं पाहावं तिकडं नाही, मोकळं दिसतंय. अशा प्रकारे आहे वातावरण. तर चला निघूया आता. बऱ्यापैकी पाहून झालंय, काय खायचंय आता. ह्याच्यात सगळं वसाडत दिसतंय. अजून माणसं असती तर हे करायला चांगलं झालं असतं, व्हिडिओ फोटो काढायला बरं पडलं असतं. चलो तर लॅटलूम पॉईंट पासून आता निघालोय आपण. तर पुढं बघूया आपल्याला आता कुठं ते जंगल आहे, ते जंगल पाहायला जायचे. चलो, कुठलं फॉरेस्ट आहे? सिक्रेट फॉरेस्ट पाहायला जायचे. ओके चलो मित्रांनो, तर कुठं जायचं फिरायला म्हणून मी विचारच करत होतो. तर हे भाऊ भेटले, हे आपले आसामचे आहेत. तर ह्यांनी गाईड केलं थोडं. तर हे मित्रांनो, तर हा जे पाहताय कंपाऊंड, हे एक नाही वे राजवाडा आहे.
येथील जुना राजा होता ना त्याचा राजवाडा आहे. आणि पाहू शकताय त्याच्यासमोर तिकडे यायचा रोड कसला भारी आहे. समोरनं किती मस्त मस्त झाड आहेत, त्या झाडांमधनं रोड आहे. तर खास इथं ह्या झाडांमध्ये फोटो काढण्यासाठी मी थांबलो होतो. त्या राजवाड्यात काही एंट्री नाही आहे आणि तिथं फोटो आणि व्हिडिओ काढाय पण मना आहे म्हणून त्या साईडचं काही घेतलं नाही आहे मी जास्त. तर चला आता आपण चाललो आहे सिक्रेट फॉरेस्ट. आपल्याला शिलाँग पीकला पण जायचं आहे मित्रांनो. तर आपण आलो आहे आता जिथनं शिलाँग पीकला जायचं आहे. हे पाहू शकताय पुढं एअरफोर्स आहे. तर शिलाँग पीक हा एअरफोर्सच्या अंडर आहे, इंडियन एअरफोर्सच्या. त्यामुळं तिथं जाण्यासाठी नाही आपण स्वतःची गाडी घेऊन जात नाही आहे. त्यासाठी तिथं रजिस्टर ज्या टॅक्सी त्यांनीच जायला लागतं आपल्याला. तर तिथं जाण्या अगोदर नाही मी काय केलं, इथं बाबा कशाचं बी मटण आहे. तर इथं एक किराणा दुकान होतं, तिथनं 2 लिटरची पाण्याची बॉटल घेतली, एक ब्रेडचं पॅकेट घेतलं आणि थोडं फरसाणा वगैरे घेतला. अशा प्रकारचं साहित्य घेतलं आणि आता आपण शिलाँग पीकला नाही जायची माझी इच्छा, कारण मी मागच्या वर्षीच जाऊन आलेलो आहे. एवढं काही खास नाही आहे. तिथं एक बॉर्डर राहतो शिलाँग पीक म्हणून आणि दुसरं तिथनं शिलाँग शहराचा व्ह्यू येतो. पण आता इतकं दुःख आहे की ते व्ह्यू पण नाही येणार. तर चला मित्रांनो, विचार इथं आर्मी आले त्यांना. सर शिलाँग पीक जाना है तो कैसे जाए? आपको वहाँ जाना होगा, वहाँ पे टिकट लेना होगा, वो आपको बता देंगे कैसे जाना है। ओके ना अपनी गाड़ी से जा सकते हैं खुद की? हमारा कौन है महाराष्ट्र से बंदा? महाराष्ट्र से है क्या कोई ड्यूटी पे इधर? हाँ चला मित्रांनो, अशा प्रकारे जे आर्मीवाले सगळे तर ते म्हणतात की पहिलं तिकडून जाऊन विचारतो, तुम्हाला सांगतो मी की कसं जायचं शिलाँग पीकला कसं नाही. चलो 60 रुपयाचं घेतलंय सामान. मला वाटतंय खावा अगोदर, खाल्लं तर जरा बरं वाटेल. भूक लागली मला, काय खाल्लं नाही मी सकाळपासून. 1 वाजत आले आता. अरे बच गया भाई, कसला कॅच घातला मी घबराट. ते माझा विचार कसा आहे, शेव टाकायची ब्रेडमध्ये आणि ब्रेड खायची अशा विचार आहे. चला मित्रांनो, पाहू शकता एवढे सगळे लोकांनी नाही, टुरिस्ट लोकांनी त्यांचे गाड्या इथंच लावल्यात आणि ह्या टॅक्सीमध्ये जायला लागते. प्युअर व्हेज, अरे वा भेटला प्युअर व्हेज. हे उगत घेतलं मग ब्रेड, येईल का मला संध्याकाळी. हाँ आपका बाइक वहाँ लगेगा। ओके टिकट कितना है सर? खाना खाने का है मेरे को? अकेले? हाँ अकेले. 250 होगा सर ना, आपका बाइक वहाँ पार्क कर देंगे। और एक गाड़ी में कितने लोग जाते हैं? आप अकेले जाएंगे, अगर आप अकेले जाएंगे। शेयरिंग में नहीं जा सकते क्या? शेयरिंग में कोई मिलेगा तो ठीक है सर। कितना है ये एक गाड़ी में कितने लोग? बताएगा आपको सर। ओके हाँ टिकट कितना है? उधर घुसा दीजिए। टिकट कितना है? टिकट कितना है? 200 पर कैसे? ओके चला मित्रांनो, तिथं पहिलं जीव आपण त्याच्या अगोदर हे ओके. मित्रांनो, तर शिलाँग पीकचं तिकीट जिथं भेटतं आहे तिथं पोचलेलो आहे आता. तर इथनं तिकीट घ्यायचं आहे आणि मग आपण इथलं एक गाडीत बसून जायचं आहे असं टॅक्सीमध्ये. तर विचारूया त्यांना किती फी आहे. पीक जाने की फी कितनी है? टिकट 50-200 रुपये गाड़ी 200 रुपये गाडी का? 10 नंबर में। मित्रांनो, तर इथं 250 रुपये लागतील. शेअरिंगमध्ये कोण भेटतंय का नाही काय माहीत नाही. आणि जर तिकीट 50चं आणि तिकीट गाडीचे 200 असे 250 रुपये लागतील. काय आता इथं व्हेजमध्ये खाण्यासाठी. मित्रांनो, तर इथं पाहू शकताय थाली, दाल मखनी थाली 300 रुपयाला थाली. वेज फ्राईड राईस 300 रुपयाला. लईच महाग आहे इथं. ही थाळी खाल्ली असती मी. हे शेळी पनीर, बटर पनीर, पनीर मसाला. उसमें क्या आएगा शाही पनीर थाली में? उसमें राइस होगा, दाल होगा, पापड़ होगा, चटनी होगा, शाही पनीर होगा और पापड़ होगा और चटनी होगा. रोटी ओनली राइस. ओए फिर तो नहीं चाहिए, थँक्यू. मित्रांनो, तर जेवायचं पण कॅन्सल केलं आणि शिलाँग पीकला पण जायचं कॅन्सल केलं मित्रांनो.
कारण मी थोडा वेळ थांबलो पण तिथं मला कोण शेअरिंगमध्ये भेटलं नाही. जर शेअरिंगमध्ये असतं तर मला 100 रुपये लागत होते आणि असं एकट्याला जायचं म्हटलं तर 250 रुपये लागत होते. अशा प्रकारे होतं. त्यामुळं निघालो आहे आता कुठंतरी मोकळी जागा पाहून तिथं जेवण करायचे आणि आपण निघालो आहे आता सिक्रेट फॉरेस्ट. तर इथनं 15 किलोमीटर आहे शिलाँग पीकला, जिथनं तिकीट काढतात तिथनं 15 किलोमीटर पुढे. तर आपल्याला अजून भरपूर फिरायचं आहे मेघालयमध्ये. आपल्याला चेरापुंजीला जायचं आहे, अजून आपल्याला डाऊकीला जायचं आहे, अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया पुढं. पहिलं तर एखादी मोकळी जागा पाहून तिथं खाऊन घेतो काहीतरी. मित्रांनो इथंच बसून खाल्लं फळसाण आणि ब्रेड, पण काय जमलं नाही, लागलं नाही ते व्यवस्थित. काहीतरी ब्रेडचा उपयोग करायला लागेल संध्याकाळी, काहीतरी बनवू काहीतरी करू. जाम आहे, जाम आणि ब्रेड खाईल संध्याकाळी. ते काहीतरी डोकं लावून. मित्रांनो तो बेकार थंडी इथं आणि ऊन बी कडकडीत बघा नाही असेल. तर आपल्याला जो पॉईंट पाहून ते फॉरेस्ट पाहून नाही आहे, आपल्याला मुक्कामी इकडं जायचं आहे चेरापुंजीला. हो या लई लांब नाही आहे तिथनं चेरापुंजी. मला कळा नाही, मी एका दिवसात सगळं फिरलो होतो. शिलाँग शहर पण फिरलो होतो, त्यानंतर ना ते लॅटलॉम फिरलो होतो, शिलाँग पीक बी फिरलो होतो, ही फॉरेस्ट बी आलो होतो, अजून चेरापुंजी बी एकाच दिवसात फिरलो होतो. एकाच दिवसात मी मागच्या वेळेस कवर करतो सगळं. त्यावेळेस व्हिडिओ मी नव्हतो काढत, नुसतं फिरायचं निघायचं, 2-5 मिनटं थांबायचं निघायचं, व्हिडिओ बनवायचं थोडा आणि निघायचं, अशा प्रकारचं आहे. चलो मित्रांनो, तर पुन्हा जंगली रस्ता लागला आता अशा प्रकारचा. हो तर इथं जे डोंगर आहेत ना ह्याच्यातनं नाही सिमेंट निघतं, त्यामुळे इथले डोंगर लय पोकाळतात. आणि ह्या भागात नाही इथं तर कमी आहे. आपण जिकडून आलो ना आसाममधनं इकडं, तिथं तर सिमेंटच्या फॅक्टरी एवढ्या होत्या ना. मित्रांनो, तर आपल्याला नाही क्रिसमसची एक रॅली लागली आणि तुम्ही पाहू शकताय की 25 तारखेला क्रिसमस आहे, त्यामुळं अगोदरच रॅली लागली. आणि इथले लोकल लोक बघा अशा प्रकारे दिसतात मित्रांनो. लहान मुलं वगैरे सगळे एकदम, काही मला चॉकलेट पण आणून दिली लहान मुलांनी, अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर चांगली लोक आहेत, काय अडचण नाही आहे. तर पूर्ण एकदम भारी गाणी बिनी क्रिसमसची लावून चालली होती रॅली, पण त्या गाण्यामुळं कॉपीराईट येईल, त्यामुळं मी आपलं गाणं म्यूट केलं आहे. अशा प्रकारे आहे, एक नंबर वाटलं मला. तर ही कॅमेरा लाईट डाऊन झाला माझ्या, त्यावेळेस लक्षातच नाही की कॅमेरा डाऊन आहे रेकॉर्ड करताना. आत्ता लक्षात येतं आहे की बाबा कॅमेरा लाईट डाऊन होता. मित्रांनो, तो मोठ्या रोडवर ना आता छोट्या रोडवर आलं आहे. 5 किलोमीटर राहिले ते इथं. सिक्रेट फॉरेस्ट सिक्रेट फॉरेस्ट पता नाही. मित्रांनो, तर फायनली पोचलो इथं. ओके, सर 1 second, come here. How much ticket? मित्रांनो, तर फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी नाही आहे इथं. चलो मैम, ओके आ रहे हैं क्या आप वीडियो में? ओके. मित्रांनो, तर 30 रुपयाचे तिकीट आहे एका माणसाचं, 20 रुपयाची पार्किंग आहे, अशा प्रकारे आहे. तर चला या भावांबरोबर गाईड फी शेअर केली. किती 50 रुपये गाईड फी आहे, भावाला देता येईल काही नाही असं. बरं झालं उलटही भेटला आपल्याला. ओके मित्रांनो, तर पोचलोय आता इथं. गाडी पार्किंगला लावली, गाडीची चावी घेतली का नाही काय माहीत नाही मी.
स्लिप उनके साथों में. तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि हे भाऊ आपले आंध्र प्रदेशचे ग्रुप आहेत तर त्यांच्याबरोबर चाललोय मी. ओके. मित्रांनो पोचलो इथं. हे पाहू शकता इथं मोफलॉंग सिक्रेट फॉरेस्ट म्हणून आहे. तर चाललोय आता. हे पाहू शकता असं मोठं असं ग्राउंड आहे. सगळं पण हे झालंय सुकलेले घास आहे. आणि हे आपल्या बरोबर मित्र आहेत आपले. मित्रांनो ते इथं पोरं वगैरे खेळतात, क्रिकेट खेळतात आणि अशा प्रकारचं इथं आहे सिक्रेट फॉरेस्ट. तर इथं आज जाऊन पाहूया काय आहे सिक्रेट नक्की. चला मित्रांनो, तर ह्या फॉरेस्टची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या तुम्ही. For the first time this place? Yes. Okay. So welcome you all to this Maflang Sacred Forest. My name is Vaki Nelson. You can call me Vax, V-A-C-K. I'm local from this place only, and even this forest belong to this Maflang community. Okay. So Maflang, it is a kingdom itself. The meaning of Ma, which means for the stones, the Plang is for the grass. So this is the forest where they have been preserving and looking by we the people of this Maflang community. Even if tourism and everything here is not running by the government, it's running by we the local people. Okay, and we also the local people, we believing this forest a sacred forest because we are believing that there are deities who protecting this forest, and that deities in our local we call Labasa. Labasa is a deity who looks at the forest. So we also we believing even till now that deity is still there protecting this place, because of any people like local people, tourist people who try to take anything or say anything bad word to this place, they get punished by the deity of the forest. It's not that we are only belief, we also we have saw that incident thing. Those people they get sickness and disease, they won't get cured until have to came back, bring back the thing have been stolen and apologize for what have been seeing to this forest and then be back to normal. So that is why we also still preserving, we still call this forest as a Maflang sacred forest. Okay. Inside the forest also you can see the place where ancient time our forefather they performed some animal sacrifice. Because of that animal sacrifice, this place had to be changed and preserving to a sacred place. But not animal sacrifice. As a female, the one allowed to be take place is only for the male is allowed to be take place. As a male, should be the one having a beard or either a mustache is allowed to be take place a ritual inside here. But now like there's no longer a ritual over here. They still perform, but now they do on top of the hills over there. You see this hills here? This is the place where they perform now the ritual here. But in those days when the tribal people performed the animal sacrifice, they came from the village from there only, that behind the hills. When they came from there, before they enter, the 3 stones that we are clicking photo over there, those are the stones where tribal people, they came and they gathering together and they offering prayers over there. So those are not deities, those are just like remarkable stones for the tribal people when they came to offering prayers over there before they enter and do the animal sacrifice inside. Okay. So inside the forest also we have many species, 400 species of flora and fauna are there. The main trees that we are having here is an oak tree. Even animals too do have, but small animal, snakes, jackal, clouded leopards, monkey, deer, porcupines, and all, etc. But more deep inside the forest. In this part, lion tiger, no, it's not there, sir. And we have like lots of value things inside the forest. We have like medicinal trees, furniture trees, even the sacred tree, Rudraksha trees, and all. But we don't have any problem with those value things because the same trees that we get in this forest, we have in other forests, which is normal forest. We use that normal forest, but not from the sacred forest, because the area of the sacred forest is only 200 acres. More than that, it belongs to the normal forest. All the way that side, naturally it doesn't expand nor grow trees beyond its entrance. It only stops here naturally. Okay. Not only the forest sacred part, the entire grassy place also is a belong to the part of the sacred forest. Both from inside and from outside we can take nothing else unless memories and oxygen you can take from here. Okay. So we'll go inside all together. I'll explain you all together in the same spots. Okay. So. मित्रांनो, तर ब्रीफिंग वगैरे झाली आता. सगळं त्यांनी माहिती सांगितली काय काय घ्यायचं नाही काय नाही. तुम्हाला इंग्लिशमध्ये समजलं नसेल काही लोकांना, तर काहींनी समजलं असेल. अशा प्रकारे इथनं एंट्रन्स आहे. तर एंट्रन्समधनं आपल्याला आज जायचं आहे. आता आपण चाललो आहे सिक्रेट फॉरेस्टच्या मधोमध. अशा पद्धतीने आहे. एवढ्या सगळ्या लोकांचा ग्रुप आहे आणि त्याला एकच गाईड आहे. असा रोड बनवलाय जाण्यासाठी. अर्धा तासाचा टाइम लागणार आहे. 1.5 किलोमीटर चालत जायचं. मित्रांनो, अशा प्रकारचं जंगल आहे
पाहू शकताय तुम्ही. आता इथं काय ते सांगतोय ते भाऊ, रुद्राक्ष पाहतोय का काय पाहतोय. मित्रांनो, तर हे सगळ्यात जुनं भारतातील रुद्राक्षाचं झाड आहे. पाहू शकताय तुम्ही. हे आहे सिक्रेट फॉरेस्टमध्ये, जे आहे मेघालयमध्ये. चलो पुढं अशा प्रकारे जायचं. एक आता त्यांनी रुद्राक्षाचं एक झाड दाखवलं, अजून पुढं काय दाखवतात माहीत नाही. मित्रांनो, तर ते भाऊ म्हणला ह्या झाडापासून कॅन्सरचं औषध तयार होतं. अशा प्रकारचं हे झाड ह्याच जंगलात उपलब्ध आहेत, पण इथं तोडणं परमिशन नाही. मित्रांनो, तर हे झाड पडलं ह्या फॉरेस्टमधलं, तर हे म्हणतंय 450 वर्ष जुनं झाड आहे. अशा प्रकारे कसलं मोठं टोंगळा झाड आहे. हेच बघा बोडकाच कसला मोठा आहे. आणि अशा प्रकारचं हे जंगल आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे आहे हे सिक्रेट फॉरेस्ट. तसं मला काय समजलं, गाईडनी सांगितलं सगळं इंग्लिशमध्ये. आणि इथं काय कॅमेरा अलाउड नाही आहे, तर फोनमध्येच काढतोय मी व्हिडिओ. मित्रांनो, हे झाड आहे ना, हे झाड साधं झाड नाही आहे मित्रांनो. तर हे झाड नाही, हे मेघालय राज्याचं राज्यवृक्ष आहे. तर पाहू शकता किती मोठं वृक्ष आहे. आणि हे झाड नाही बेबेरीज म्हणून आहे, बेबेरीज म्हणून झाड आहे. आता इंग्लिश नाव आहे त्यामुळे समजून घ्या. तर हे झाड नाही 450 वर्ष जुनं झाड आहे. आणि हे झाड एक लोतं झाड आहे ह्या जंगलामधलं, की हे एवढं मोठं झालेलं आहे. बाकीचे सर्व झाडं नाहीत त्याच्या जेवढ्या फांद्या आहेत ना, ह्या फांदीच्या वरती एक पण झाडाचा बुडखा नाही आहे. पण हे एकच झाड आहे की एवढं मोठं टोंगळ झालेलं आहे मित्रांनो. आणि ते 3 वर्षापूर्वी पडलेलं आहे. अशा प्रकारचं हे फॉरेस्ट आहे. आणि मी आता आहे मेघालयमधील सिक्रेट फॉरेस्टमध्ये. पाहू शकता हे सिक्रेट फॉरेस्ट आहे मित्रांनो. सिक्रेट फॉरेस्ट म्हणजे देवी देवतांचं जंगल आहे मित्रांनो. तर इथं नव्हे पूर्वी देवी देवतांची पूजा केली जाते. ज्यावेळेस मेघालयावर संकट आले असं वाटत होतं, त्यावेळेस इथं नव्हे एका मोठ्या रेड्याची बळी दिली जात होती. आणि ते सगळे गावकरी मिळून खात होते. ती बळी देण्याची पण एक विशिष्ट परंपरा होती, की एका चाकूच्या फटक्यातच त्याचं मुंडकं तुटलं पाहिजे तर ते देवाला पावलं असं म्हणतात. जर नाही तुटलं तर त्याला परत एक दुसऱ्या दिवशी दुसरा रेड आणून ट्राय करत होते. अशा प्रकारचं होतं. आणि मित्रांनो, ह्या जंगलात नाही कुणाला लेडीजला जाणं अलाउड नव्हतं. आणि जी पोरं आहेत म्हणजे ज्यांना दाढी मिशा नाहीत त्या माणसांना पण जाणं अलाउड नव्हतं. अशा प्रकारचं हे जंगल आहे. तर अशा जंगलात आलो होतो मित्रांनो. आणि इथले जे कल्चर आहे ते पण एकदम खतरनाक आहे. म्हणजे इथं लग्न कशी होती त्याची पण माहिती मी तुम्हाला पुढं जाऊन सांगतो. एकदम खतरनाक पद्धतीने लग्न होतात. मित्रांनो, तर फायनली पाहून आलो हे पुढं पाहताय जंगल. त्या जंगलात गेलो होतो आपण आणि तिथंच पाहून आलो जंगल. तर हे इकडं पण आहे भरपूर सारं पाहण्यासाठी, पण मला लई कंटाळा आला. आता व्हिडिओ वगैरे पण टाकायच्यात. आज दिवसभरात मी काहीच केलं नाही. चला मित्रांनो, मी आपल्या देशातील अशा राज्यामध्ये आलोय ना, तिथं अरेंज मॅरेज ही लग्नाची प्रथाच नाही आहे मित्रांनो. इथं फक्त लव्ह मॅरेजच होतात मित्रांनो. आणि अरेंज मॅरेज ह्यांना माहीतच नाही अरेंज मॅरेज काय असतंय मित्रांनो. तर मी आहे आत्ता मेघालयमध्ये. आणि मेघालयमध्ये अशी प्रथा आहे की बाबा तुम्हाला लग्न करायचं आहे तर तुमचं तुम्ही लव्ह मॅरेज करा. अरेंज मॅरेज इथं होतच नाही मित्रांनो. आणि इथं नाही इथं मुलांनी मुलीकडं मूव व्हायचं असते. म्हणजे लग्न झालं ना, मुलांनी मुलीच्या घरी जायचं असते. अशी इथं प्रथा आहे मित्रांनो. आणि त्याच्यात पण एक ट्विस्ट आहे. तर ते ट्विस्ट सांगतो तुम्हाला, त्या अगोदर फॉलो करा मित्रांनो. तर इथं नाही इथं जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट नाही आहे मित्रांनो. जर लग्न झालं ना सेपरेट व्हायचं असं हा कन्सेप्ट आहे. आणि जी आईवडिलांची जी प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली ती प्रॉपर्टी कुणाला भेटणार मग मित्रांनो. ती प्रॉपर्टी नाही घरातील जी सगळ्यात छोटी मुलगी आहे ना तिला ती प्रॉपर्टी भेटती. आणि तिच्याबरोबर जो लग्न करतो म्हणजे ज्याचं तिच्याबरोबर लव्ह मॅरेज होतं ते सगळ्यात लकी माणूस मानला जातो इथं. कारण त्याला सगळं फुकटं फाकाड्यात भेटलं जातं. घर फुकाट भेटलं जातं, जमीन बिमीन सगळं फुकाट भेटलं जातं. आणि ज्यांनी लव्ह मॅरेज केलं त्यांची बायको घरातील मोठी मुलगी, मधवी मुलगी, कुठली मुलगी त्यांना नाही सगळं झिरोतून उभा करायला लागते. अशा प्रकारचे म्हणून नाही इथं मेघालयमध्ये लोकसंख्या जास्त नाही आहे मित्रांनो. कारण इथं नाही लव्ह मॅरेजशिवाय लग्न होत नाही आहे. आणि लग्न झाले ना लोकांकडे जमिनी ही म्हणजे प्रॉपर्टी कमी असल्यामुळे ते पोरं बी करत नाहीत. अशा प्रकारचं हे राज्य आहे मित्रांनो. ही तुम्हाला माहिती होतं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि फॉलो करा मित्रांनो. यार तुमचा भाऊ इतक्याला मला आहे इथं लग्नच होत नाही. लव्ह मॅरेज केल्याशिवाय लग्न होत नाही. तर फक्त लव्ह मॅरेज काय लागतं, अरेंज मॅरेज तर विसरूनच जा इथं. चला बाय बाय, फॉलो करा.
तर मी आता काशी हेरिटेज विलेज मध्ये आलेलो आहे. तर हे पाहू शकता यांचं तोंड बघा, हे लिपस्टिक लावले का वाटतं तो, आणि हे पान खातात त्यामुळं झालेत असे होठ त्यांचे. अशा प्रकारे कलीदर का फेस्टिवल था का, अशा प्रकारचं विलेज आहे सगळं. हे पाहू शकता जुन्या प्रकारची घरं आहेत. असं आज काल कार्यक्रम होता त्यासाठी हे बनवलेलं आहे सगळं. मित्रांनो तर पाहू शकताय कसला भारी सनसेट होताना दिसतंय इथनं अशा प्रकारे. हे पण हे ठिकाण नाही पूर्ण सनसेट पाहण्यासाठी ओपन नाही राहणार, 4 वाजताच क्लोज होतं सगळं अशा प्रकारचं आहे. मेघालयमध्ये आल्यानंतर ना नाही इथलं कल्चर कसं आहे तर ते विचारलं मी ह्या भावाला. तर भाई ये बताओ इधर मैरिज कैसा होता है और क्या होता है, अभी बताओ सब बताओ. इंग्लिश में हिंदी में. हिंदी हिंदी तो जो तोड़का मोड़का आता है थोड़ा थोड़ा आता है उसमें बोल दो. यहाँ मेघालय तो मैट्रिलिनियल सोसाइटी है, सिर्फ छोटी बहन प्रॉपर्टी मिल गया और अरेंज मैरिज तो नहीं होगा, हाँ हाँ सिर्फ लव मैरिज. ओके. लो मैरिज मतलब आपको पहले से ही ढूंढ के रखना पड़ता है. पहले से ढूंढ. मैं कॉलेज में रहते स्कूल में स्कूल कॉलेज है. स्कूल कॉलेज से ही ढूंढना पड़ता है. अगर माँ बाप तो पसंद है तो मैरिज हो गया. ओके ओके ओके. और माँ बाप को नहीं पसंद तो Hello, Bhaiya. I don't want to marry like Raja Rakwansi and Sanam Rakwansi. ओके You'll kill in the wisdom. ओके. क्या बोल रहे हैं? हाँ वो बोल रहे वो बोल रहा है वो कैसे ना हाँ. सोनम और राजा. हाँ सोनम और राजा की तरह लव मैरिज नहीं चाहिए. ओके 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 ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्यांचं इथलं कल्चर आहे. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. नाईस टू मीट यू ब्रो. ओके ओके. 100%. मित्रांनो तर आता निघतो इथनं. सनसेट पण झाला, एकदम भारी व्ह्यू आला होता सनसेटचा. तर चलो चलते हे. मित्रांनो तर फायनली जे सिक्रेट फॉरेस्ट होतं ना त्याच्या तिथंच एका पेट्रोल पंपावर टेंट लावण्यासाठी विचारले आणि इथं टेंट लावलेला आहे अशा प्रकारे पाहू शकताय. आणि आता झोपतोय, थंडी वाजत बहुतेक हे आता, कारण ह्याला काहीच अडवसा नाही आहे. तिथं लावा म्हणत होते टेंट पण तिथं लई ही झालं होतं, थुकलेलं होतं सगळं टेंट बायला असता त्यामुळं तिथं नाही लावला. बघूया कसं होतंय. नाही तर अजून 2 कपडे घालेल मी जोडी त्याच्यावरती काय करणार. जे ब्लँकेट आहे ते पण कपड्यापासूनच बनतं. आपल्या पहिले हे बदलत होतं रग वगैरे, त्या रगच म्हणतोय आपले काय ते काय म्हणायचे त्याला, लेपाटी कपड्यापासूनच बनत होती ना. तशा प्रकारे कपडे चढवायचे 2-3. ओके मित्रांनो तर निबार गार आहे. हात कापायला लागलं, माझ्या नाकातनं पाणी आलं पाहू शकताय. तर इथं गाडी आता आणि इथं टेंट लावलंय. गाडी वगैरे लॉक होतो आणि आता टेंटमध्ये एकदा घुसलंच भाऊ. चलो बाहेर यायचं नाही, लय गाडी. मेन ते ओपनमध्ये लावलं आहे ना त्यामुळं हवा अशी टकरात असल्यागत वाटतंय, टेंट हालत असल्यागत वाटतंय. चलो हरळमध्ये मित्रांनो तर मी आता मेघालयमध्ये एका पेट्रोल पंपावर टेंट लावलाय आणि इतकं डेंजर वारं सुटलंय ना पाहू शकताय तुम्ही. दिसतंय का तुम्हाला. आता मला जागा सोडूशी पण वाटा नाही, इतकं गार आहे. 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि त्याच्यामध्ये असं वारं सुटलंय. सगळीकडून टेंट निसता गदगद हलतंय. मित्रांनो तर आता ह्या वाऱ्यात कसं जे नॉर्मल 5 डिग्री होतं त्याला वाचण्यासाठी माझ्याकडे जुगाड होतं. मग आता ह्या वाऱ्यापासून वाचण्यासाठी काय करायचं, कारण वाऱ्यामुळं जास्त थंडी वाजते. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर प्रवास करणं सोपं नाही आहे. कुठं पण टेंट लावायला लागतंय भाऊ. कसलं वारं सुटलंय. टेंट बघा कसं हलतंय, ह्या साईडनी ह्या साईडलाच कळतंय. आणि लय दैवार पडले. दैवारचे फोटो पण मी टाकले ह्याच्यावरती, किती दैवार पडले काय झालंय. तर चला
मित्रांनो तर आता मी मेघालयमध्ये येईन. तुम्ही बघा कशा प्रकारे टेंट हालतोय. इकडं बघा इतकं डेंजर असं वाळू सुटलंय ना. मित्रांनो तुमचा भाऊ एकटा इतक्याला आम्हाला येऊन पाहू शकता किती चॅलेंजिंग वातावरण आहे. इतक्या खतरनाक वातावरणामध्ये थांबलं आहे. आता ह्या थंडीत मी राहतोय का नाही काय माहिती. 5 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. आता काय होतंय ते पाहायचं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याच्याला कळेल. उद्या व्हिडिओ नाही आला तर समजायचं गेला, आला तर म्हणायचं हाय हाय हाय.